एखादा समूह धर्म, भाषा किंवा संस्कृतीचं पालन करणारा समूह हा जेव्हा एकूण लोकसंख्येच्या 50% कमी असतो तेव्हा सर्वसाधारणपणे त्याला अल्पसंख्याक अशा स्वरूपाचं लेबल आपल्याला लावलेलं दिसतं. आता त्याचे काय काय निकष आहेत, तर मुळात पॉप्युलेशनच कमी आहे. जर देशाची पॉप्युलेशन 100 असेल आणि एखाद्या विशिष्ट गटाची पॉप्युलेशन 10 असेल तर ऑन न्यूमेरिकल ॲबिलिटी इट्स मायनॉरिटी. दुसरी गोष्ट असेल की त्यांची एक विशिष्ट ओळख आहे, त्यांचा पेहराव आहे, त्यांचं बोलणं चालणं, रहनचहन, त्यांच्या पूजा पद्धती, त्यांच्या श्रद्धास्थानं हे वेगळं आहे. सो देर इज अ डिस्टिंक्ट आयडेंटिटी ऑफ देअर एक्झिस्टन्स. तिसरं आहे ते म्हणजे अशा मंडळींना त्या त्या देशातल्या सरकारनी तिथल्या घटनेद्वारे दिलेलं एक प्रोटेक्शन आहे, म्हणून ते मायनॉरिटी आहेत. जसं भारतामध्ये या सगळ्याला आपण एक लिगल रेकग्निशन दिलेलं आहे. मग ते अनुसूचित जाती जमाती असतील किंवा त्याच्यानंतर मायनॉरिटीज मधल्या इतर अनेक धर्म असतील ते आहेत. आणि मग यांना बेनिफिट जागतिक पातळीवर काय मिळतात, तर त्यांना स्कॉलरशिप्स मिळतात, त्यांना आरक्षण मिळतं, त्यांच्यासाठी काही वेलफेअर स्कीम्स असतात आणि खूप मोठ्या प्रमाणावर ते आपल्या मायनॉरिटीजच्या भल्या करता, त्या विद्यार्थ्यांच्या उत्थापनाकरता, विकासाकरता, शिक्षणाकरता ते शैक्षणिक संस्था, सांस्कृतिक संस्था काढू शकतात. हा त्याचा जागतिक परिप्रेक्ष्यामधला अर्थ आहे.